नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे पोलीस भरतीची लेखीची तारीख जाहीर झालेली आहे, त्याविषयी मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे। बघा, एक मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे, माझ्या नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असतो की गेलेली वेळ परत येत नाहीये। मेन म्हणजे स्टार्टिंगला पोलीस भरतीची वेबसाईट चुकीची बनवली होती, फेक वेबसाईट बनवली होती। मग नंतरला अजून मुलांनी इकडून तिकडे आक्षेप घेतले, सरकारला तेव्हा जाग आली आणि त्याच्या एका महिन्यानं ओरिजिनल मग वेबसाईट झाली। मग त्याच्यानुसार वेबसाईटवर जी ओरिजिनल माहिती आहे ती माहिती टाकण्यात आली आणि सरकारकडून परिपत्रक पण निघलं की या परिपत्रकामध्ये असं सांगितलंय की फेक वेबसाईट सरकारी कोणत्या जरी जाहिराती केल्या तर त्याच्यावर कडक कारवाई होईल, असं या सगळ्या गोष्टी सांगितल्या। पण लक्षात असू द्या, बघता बघता पोलीस भरती निघली, अर्ज भरून घेतले, 10 दिवस वाढून भेटले, अजून अर्ज भरले, अर्जाची संख्या वाढत गेलेली आहे आणि जागोजागी सगळ्यांना वाटलं इथं अर्ज जास्त आले असतील, तिथं अर्ज जास्त आले असतील, सगळीकडे तेच। फक्त मुलांचं लक्ष एकच की बाबा मी या जिल्ह्यात अर्ज भरलाय तर त्या जिल्ह्यामध्ये ग्राउंडचं कसं असेल, काय असेल, अशा गोष्टी झाल्या। आणि बघा, जे मेन वेळ यायची म्हणजे ग्राउंड झालं, लेखीची तारीख आली, फक्त आता मुंबईचं ग्राउंड बाकी आहे आणि काही मोजके जिल्हे आहेत की त्या ठिकाणचं पण ग्राउंड बाकी आहे, तिथली पण लेखी लवकरच चालू आहे, म्हणजे लेखी होईल। पण मेन म्हणजे आता सगळ्याच घटकातली लेखीची तारीख जाहीर झालेली आहे, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या। आता मी जे तुम्हाला माहिती सांगणार आहे फार इम्पॉर्टंट आहे। आता तुम्ही ज्या घटकामध्ये अर्ज केला असेल त्या घटकाचं मला नाव नक्कीच कमेंट करून सांगा, बरोबर, व्हिडिओच्या खाली। लक्षात असू द्या, लेखी परीक्षेची तारीख आहे 14 मार्च 2026, म्हणजे 14 तारखेला परीक्षा आहे, हे लक्षात असू द्या। 14 मार्च 2026 ला परीक्षा आहे। परीक्षेचा वेळ आहे सकाळी 11 वाजता ही परीक्षा होणार आहे मित्रांनो। किती वाजता? सकाळी 11 वाजता ही परीक्षा होणार आहे। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे कोणती, की मी तुम्हाला जे जे जिल्हे सांगणार आहे, ज्या ज्या घटकातले म्हणजे सांगणार आहे की बाबा कोणत्या घटकातली परीक्षा होणार आहे, तुम्ही जर त्या घटकामध्ये अर्ज केला असेल तर आता पण मी सांगतो, तुमचं जसं ग्राउंड झालं असेल, नेहमी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुमचं जसं ग्राउंड झालंय तसंच लेखीची तयारी चालू ठेवा तुम्ही, कारण लेखीमध्ये तुम्ही कुठेच कमी नाही पडले पाहिजेत, म्हणून मी नेहमी सांगत असतो। आता मी ज्या ज्या घटकाची म्हणजे सांगणार आहे माहिती तुम्हाला, त्या सगळ्या घटकाची समजा तुम्ही जर अर्ज भरला असेल, त्या ठिकाणी ग्राउंड दिला असेल तर त्या घटकाचे मेन म्हणजे लेखी होणार आहे। लक्षात असू द्या, पोलीस आयुक्त सोलापूर शहर या ठिकाणचं 14 तारखेला हे होणार आहे, काय होणार आहे, लेखी होणार आहे, बरोबर। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर, बरोबर, छत्रपती संभाजीनगर शहर, त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक पालघर, त्याच्यानंतर रायगड, त्याच्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर बीड, त्याच्यानंतर धाराशिव आणि त्याच्यानंतर लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा आणि त्याच्यानंतर लास्ट वर्धा, गोंदिया आणि लोहमार्गाचं जे लेखी परीक्षा ती पण 14 तारखेलाच होणार आहे। लोहमार्गाचं आहे पुणे व नागपूर। आता मी जे जे तुम्हाला नावं सांगितलेले आहेत, आता तुम्ही ज्या घटकामध्ये ग्राउंड दिलंय त्या सगळ्या घटकातले जेवढे जिल्ह्यातली माहिती सांगितली मी तुम्हाला, हे सगळे 14 तारखेला लेखी परीक्षा होणार आहे सकाळी 11 वाजता, हे लक्षात असू द्या। कन्फर्म डेट आहे, त्यांनी तसे त्या प्रकारे परिपत्रक पण काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांचं नाव सांगितलेलं आहे। पोलीस आयुक्त सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर आणि पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सगळ्याच ठिकाणी, बरोबर, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, त्याच्यानंतर नागपूर, भंडारा, म्हणजे सगळ्याच ठिकाणी। आता काही ठिकाणी ग्राउंड बाकी आहे, त्या पण ठिकाणचं लवकरात लवकर लेखी परीक्षा होणार आहे, म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, लेखी परीक्षेसाठी चांगली तयारी ठेवा, अशी तयारी ठेवा की आता पुन्हा चान्स नाहीये। आता तुम्ही इकडून तिकडं तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील, वेगवेगळ्या न्यूज तुम्हाला दिसत असतील की पोलीस भरती निघणार आहे, अजून निघणार आहे, 20,000 पदाची भरती होणार आहे। आता त्या भरतीकडे लक्ष देऊ नका, आता तुम्ही ज्या भरतीमध्ये आता दिलेलं आहे ग्राउंड त्यामध्येच चांगल्या प्रकारे अभ्यासाचं नियोजन, योग्य वेळी तुम्ही तर अभ्यास करतच आहात, पण अजून थोडा अभ्यास वाढवा, जेवढा तुम्ही अभ्यास वाढवून, कारण की पेपरमध्ये आपल्याला वेटिंग लिस्ट मध्ये नाही तर सिलेक्शन लिस्ट मध्ये यायचंय। म्हणून सर्व ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय, आतापासूनच तुम्हाला ऍडव्हान्स, तुम्ही पोलीस आहात म्हणून शुभेच्छा देतोय, का की तुम्ही ग्राउंड मध्ये चांगले मार्क घेतलेले आहेत, कारण रात्रंदिवस तुम्ही मेहनत केलेली, फक्त आता पेपर मध्ये कुठे कमी पडू नका। म्हणून सर्वांना विनंती आहे, पेपरची चांगली तयारी करा,
कारण की एका मार्काने तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये जाऊ शकता किंवा एका मार्काने तुम्ही कट होऊ शकता. म्हणून आपल्याला लिस्ट मध्ये तर यायचंय, पण ते पण सिलेक्शन लिस्ट मध्ये यायचंय. सर्वांना विनंती आहे, कारण की लेखी परीक्षेची जी तारीख आहे 14/3/2026, त्याच्यानंतर सकाळी 11 वाजता हे पेपर होणार आहेत. सगळीकडे परिपत्रक तुम्ही बघितलं असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या ज्या घटकाचं नाव तुम्हाला सांगितलंय, अजून जर तुमच्या घटकाचं नाव याच्यामध्ये नसेल तर मी त्याच्याविषयी पण तुम्हाला माहिती सांगतो. नक्की सगळ्या ताईंनी, सगळ्या भावांनी मला नक्कीच कमेंट करा की सर आमच्या घटकामध्ये तुम्ही ज्या घटकामध्ये ग्राउंड दिलेलं आहे त्या घटकाचं मला फक्त टाका की ज्या जिल्ह्यात तुम्ही दिलेलं आहे. मी तुम्हाला त्याची पण माहिती टाकतो, कारण की सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या घटकाचा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी माहिती टाकलेली आहे. पण काही घटकातली जे आता ग्राउंड बाकी ते पण पटापट घेणं चालू आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो, चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करा, कारण की वेळ आपल्याकडे अजून गेलेली पुन्हा येत नाही. आता वेळ आपल्याकडे जास्त नाहीये. म्हणून सर्वांना चांगले बेस्ट द्या. परीक्षेमध्ये एकही मार्क तुमचा कट नाही झाला पाहिजे. म्हणून सर्वांना आतापासूनच पेपरसाठी शुभेच्छा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.